5 पक्ष जे आमच्या सोबत जे आता आलेले आहेत आणि 5ही पक्षांनी जी आम्हाला जी ताकद दिलेली आहे, ही ताकद घेऊन आम्ही आज जिल्हा परिषदेवर भगवा फडकवणार। तसेच आम्ही जे 2 जिल्हा पंचायत समितीचे जे सदस्य दिलेत, हेही त्या पंचायत समितीवरती आपले झेंडे फडकवणार आहेत। त्यामुळे विजय हा निश्चितच आहे। आणि आम्ही ज्या ज्या गावामध्ये जातो त्या गावांमध्ये आम्ही ज्यावेळी पहिले जायचो त्यावेळी विकास कामाची नारळ कधी फोडली नव्हती, पण कबड्डी क्रिकेटची नारळ फोडण्यासाठी आम्ही नक्की गेलो होतो। त्या तरुण लोकांचा, तरुण मुलांचा पाठिंबा तर आम्हाला आहेच, तसेच या जनतेचा आज सुमितदादा काते यांनी जी विकास कामं जी आपल्या स्व खर्चातून करून दिलेली आहेत त्याबद्दल लोकांनी चांगला प्रतिसाद आम्हाला दिला आहे आणि विजय हा निश्चित होणार आहे। माजी जिल्हा परिषद सदस्य आणि शिवसेनेचे नेते जे होते ते आता सध्या राष्ट्रवादीतून या ठिकाणी निवडणूक लढवणार आहेत। किशोर जैन आपल्या सोबत समोर आहेत, आव्हान आहे का, काय सांगा? आव्हान तर सोपं त्यांनीच करून दिलं आहे आम्हाला, कारण ज्याची कॅच पकडली तो खेळाडू बाद होतो मैदानातून। आणि त्यांनी स्वतःनी जाहीर केलेलं आहे की माझी कॅच पकडली तटकरे साहेबांनी, तटकरे साहेबांनी त्याची विकेट घेतलेली आहे, हे तर क्लिअर आहे। आता आम्ही तुम्हाला सांगतो की ज्या मैदानामध्ये जो खेळाडू ते बोलत होते की मी ह्या पक्षात जायचा प्रयत्न केला, तो पक्ष छोटा होता, तो पक्ष छोटा होता, तर आम्ही तुम्हाला सांगतो की मी खेळाडू खेळणारा, मी पण एक खेळाडू आहे। खेळाडू मैदानामध्ये ज्यावेळी खेळ खेळत असतो तेव्हा तो खेळाडू किती कॅपेबल आहे हे बघून एखादा खेळाडू त्याची विकेट घ्यायची की नाही हाही विचार करतो। आणि आमच्या पक्षाने तेही केलं की ह्याला खेळवत ठेवायचा की ह्याचा विकेट घ्यायचा। पण विकेट घेतल्यानंतर आम्हाला माहिती होतं की आमचा जो सुमितदादा काते आहे पक्का खिलाडी आहे आणि पक्का खेळाडू आहे, हा नक्की ज्या मैदानामध्ये षटकार चौकार मारणार आहे असा हा खेळाडू आहे आमचा। आणि हे सर्व जनतेने दाखवलेलं आहे की बाबा आपला जो खेळाडू आहे हा सुमित काते आहे, जो बाद झालेला आहे तो मैदानाच्या बाहेर गेलाय, त्याला बाहेरच ठेवणार आता। 2 शिवसेना एकत्र आलेल्या आहेत, ताकद निश्चितपणानं दुपटीनं वाढल्याचं आपल्याला दिसतंय, काय सांगाल, कसा फायदा होईल निवडणुकीत? आज नागोठणे विभागामध्ये बघायला गेलं तर शिवसेनेचा बालेकिल्ला होता आणि जो बालेकिल्ला शिवसेनेचा होता तो बालेकिल्ला शिवसेनेचा राहिला पाहिजे, यासाठी आम्ही दोन्ही शिवसेनेच्या पक्षांनी, दोन्ही पदाधिकाऱ्यांनी आणि सर्व या शिवसैनिकांनी निर्णय घेतलेला आहे की या शिवसेनेमधून जो आता नेता पुढच्या दुसऱ्या पक्षामध्ये गेलाय त्याला धडा शिकवण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र होऊन त्याला नक्कीच त्याला पराभव करणार आणि या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी आम्ही सर्व सज्ज झालोय। आणि आम्हाला 2 पक्षांना बळकटी देण्यासाठी अजून आमच्यासोबत 3 पक्ष आम्हाला जोडले आहेत, त्यामुळे हा विजय निश्चितच आहे।